नमस्कार मित्रांनो, तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवणार आहे. सोपे आणि एकदम घरगुती टाईप आणि एकदम तिखट खायला असा तडका वाटला पाहिजे. बघूया आपण. इथं टमाटे कांदा कापून घेतलाय आणि कांदा पार्जला आपण टाकून दिलाय. तर बघा, तुम्हाला बनवून दाखवणार. माझ्या घेऊन जवळ थोडा. हे टमाटे लसूण बिसून काय पेस्टची काय गरज नाही, एकदम साध्या पद्धतीने बनवायचे आपल्याला. पाहिजे तसं तेल बिल घालून घ्या. हे बघा मित्रांनो, लसूण पण घालून घ्या. लसूण पण फ्राय करून घ्यायचे आपल्याला. बघा मित्रांनो, हळद गरजेप्रमाणे हळद घालून घ्या. मसाला घालून घ्या. पाहिजे तेवढं तुम्ही तिखट ठेवू शकता. तुमच्या लाईटली तिखट ठेवायचे का जास्त तिखट बनवायचं तुम्हाला त्या पद्धतीने. त्यानंतर मसाले एक दोन वेगळे कुठले पण आणले तरी चालतील. मसाले घालून घ्या. तर त्याला थोडंसं हलवून घ्या. थोडं परतून वगैरे झाला नंतर टमाटे घालून घ्यायचे मित्रांनो. लवकरच तुमची चिकनची भाजी तयार असेल. तुम्ही बघू शकता, कारण टमाट्यांमुळे चिकन बनायला अजून टेस्टी होते ते. त्यानंतर मित्रांनो, जरा असं एवढे थोडंफार पाणी घालून घ्यायचं. हलवून घ्या. याला उकळी आली की चिकन धुलेलं असतंच ते टाकून घ्यायचं चिकन. त्याच्यानंतर थोडीफार उकळी येऊन द्यायची मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, लास्ट स्टेपला मस्त कोथिंबीर फिरून घ्यायची आणि अर्धा तास कंप्लीट भाजी शिजून द्यायची. मग नंतर तुम्हाला दाखवतो मी पूर्ण भाजी शिजल्यावर किती छान दिसते. 2 मिनटं. तर मित्रांनो, आता भाजी रेडी आहे. तुम्ही बघू शकता. बघा, सुंदर अशी भाजी झाली. फॉलो करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून सुंदर अशी भाजी बनवायला सांगेल.